तर बघा गाईज, अशा प्रकारे आपलं फ्लावर चांगल्या प्रकारे सुकलेलं आहे आणि अशा प्रकारे हे फायनल लुक तयार झालेला आहे. हे बघा, मी झूम करून दाखवते तुम्हाला. अशा प्रकारे अजून बऱ्यापैकी सुकलं आहे, पूर्णपणे नाही सुकलं आहे. तर ही आहे आपली किचन रिंग. तर आपल्याला आता ह्या रिंगचं जे ही जी एक समोरची जम्प रिंग आहे, हिला असं ओपन अप करायचं आहे या कटरच्या सहाय्याने. अशा प्रकारे. आणि काय करायचं आहे, हे जे फ्लावर कुठल्याही फ्लावरच्या एका पेटलमध्ये अडकवायचं आहे. तर हातानेही करू शकता किंवा मग कटरमध्ये पकडून सुद्धा करू शकता. हे बघा, अशा प्रकारे फ्लावरच्या एका पेटलमध्ये आपल्याला हे अडकून घ्यायचं आहे आणि अडकल्यानंतर आपल्याला याला प्रेस करायचं आहे कटरच्या सहाय्याने. अशा प्रकारे हे दिसते ना तुम्हाला. अशा प्रकारे याला जोरात प्रेस करायचे, जेणेकरून ही जी जम्परिंग आहे ही फ्लावरच्या पेटलमध्ये व्यवस्थित पैकी अडकली पाहिजे. हे बघा, अशा प्रकारे हे झालं आपलं सिंपल फ्लावरपासून बनवलेलं किचन रेडी. यामध्ये तुम्ही अजून वेगवेगळ्या प्रकारचे क्रिएशन करू शकता, जसं की असं ग्रीन कलरच्या स्टिकपासनं असं छोटंसं पेटल टाईप बनवू शकता. तेही तसं त्याला असं जॉईन करू शकता दोन्ही बाजूला. म्हणजे अजून यामध्ये आपण भरपूर क्रिएशन करू शकतो. पण तुर्तास आपला जो टॉपिक आहे फक्त सिंपल फ्लावरपासून किचन बनवण्याचा, तर मी तुम्हाला ते आज बनवून दाखवलेलं आहे. हे बघा, किती छान प्रकारे हे किचन रेडी झालेलं आहे. हे पूर्णपणे सुकल्यानंतर अजून व्यवस्थित त्याच्या पेटल्स अरेंज होतील, अजून यापेक्षा उठून दिसेल. तर बघा बॅक साईडला सुद्धा. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा. कमेंट्स करा, लाईक्स करा, बेल आयकनला प्रेस करण्यासाठी विसरू नका. माझ्या चॅनलला लाईक्स करा. धन्यवाद.